नमस्कार मित्रांनो, खुशखबर. नवीन यादी आली. PM किसान सन्मान निधी योजनेची 16वा हप्ता हा कोणाकोणाला मिळणार आहे व तुमचे ते यादीमध्ये नाव आहे का व त्यामध्ये काही नवीन नावाचा समावेश झालेला आहे व काही जणांचे नाव त्यातून कट झालेले आहे. तर त्याचे कारण EKYC न करणे आणि आधारला बँक अकाउंट लिंक न करणे हे आहे. तर ते लवकरात लवकर करून घ्या व तुमचे नवीन यादीमध्ये नाव आहे का ते कसे चेक करायचे तर ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर यायचं आहे. क्रोम ब्राउझरवर आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे PM किसान असं सर्च करा. असं सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. सर्वप्रथमच वेबसाईट आहे तर यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की PM किसान सन्मान निधी योजनेचे 16वा हप्ता आपल्याला मिळणार आहे. तर ते कशा पद्धतीने मिळतात आपल्याला केंद्र सरकारचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे 6,000 रुपये अशा प्रकारे आपल्याला 12,000 रुपये मिळत असतात मित्रांनो. तर ते आपल्याला 16वा हप्ता मिळणार आहे की नाही व त्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही किंवा नवीन यादीमध्ये आपलं नाव ॲड झालं की नाही हे कसं चेक करायचं तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती होईल आणि तुम्ही EKYC कशी करायची व नवीन फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. तर तुम्हाला इथे ऑप्शन दिले आहे. तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन EKYC. तर तुम्ही यावर क्लिक करून तुमचं नवीन रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो. आणि तुमची EKYC करेल नसेल तर तुम्ही EKYC पण करू शकता मित्रांनो. तर ते आपण शेवटला पाहणारच आहोत. तर सर्वप्रथम आपण आपल्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का ते कसं चेक करायचं तर ते पाहू. तर सर्वप्रथम तुम्हाला इथे यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खाली खूप सारे ऑप्शन आहे. तर या सर्व ऑप्शनवर यायचं आहे. या सर्व ऑप्शनवर आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता EKYC न्यू फार्मर रजिस्ट्रेशन. इथे खूप सारे असे ऑप्शन दिले आहे. तर यामध्ये आपल्याला 6वा ऑप्शन आहे, 6 नंबरचा ऑप्शन आहे. तर 6 नंबरच्या ऑप्शनमध्ये बेनिफिशरी लिस्ट यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. तर इथे तुम्हाला इथे बेनिफिशरी लिस्ट 16/1/2024 असं दिसेल मित्रांनो. तर तुम्हाला इथे स्टेट दिसेल. तर तुमचं इथे जे पण स्टेट आहे, जे पण तुमचं राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर तुमचं राज्य सिलेक्ट करा. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचं इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. जो पण तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा मित्रांनो. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो सब डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे मित्रांनो. तर तुमचं इथे सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर तुमचा जो पण तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करा मित्रांनो. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. तुम्हाला इथे ब्लॉक दिसेल मित्रांनो. इथे तुम्हाला जो पण ब्लॉक आहे तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. परत एकदा तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे व्हिलेज नाव दिसेल मित्रांनो. व्हिलेजवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर तुमचं जे पण गावाचं नाव असेल तर ते गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर इथे गावाचं नाव सिलेक्ट करा आणि तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो. इथे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला इथे गेट रिपोर्ट इथं बटन दिसेल तुम्हाला. तर या गेट रिपोर्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर गेट रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमच्या संपूर्ण गावाची लिस्ट ज्यांना पण PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे त्यांची संपूर्ण नावं दिसेल मित्रांनो. तर यामध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो. आणि तुमचं कधी यामध्ये नाव नसेल तर तुम्ही तुमची EKYC होईल आहे का हे चेक करा मित्रांनो. त्यानंतर EKYC होईल असेल तर तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का हे पण चेक करा मित्रांनो. ते कधी नसेल तर तुमचा PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्हाला या 2 स्टेप करायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्हाला ही तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे का हे चेक करून घ्या मित्रांनो.
त्या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात वर आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला ई-के-वाय-सीचं ऑप्शन दिसेल मित्रांनो. ई-के-वाय-सीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. ई-के-वाय-सीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाका मित्रांनो. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुमचं ई-के-वाय-सी होईल आहे की नाही. ई-के-वाय-सी होईल असेल तर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का हे चेक करायचं आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपण एक पहिलेच व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तर तो जाऊन पहा आणि तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का मित्रांनो ते चेक करून घ्या मित्रांनो. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं PM किसान सन्मान निधी योजनेची लिस्ट चेक करू शकता, ई-के-वाय-सी करू शकता मित्रांनो. नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं तर तुम्हाला इथे वर दिसेल मित्रांनो. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला इथे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन इथे दिसेल मित्रांनो. तर यावर क्लिक करून तुम्ही तुमचं नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो. आणि ज्यांचं पण करायचं असेल मित्रांनो तर ते व्यवस्थितरित्या करा, म्हणजे त्यांना पण PM किसान सन्मान निधी योजनेचे 16वा हप्ता किंवा 17वा हप्ता हा मिळेल मित्रांनो. व त्यांना राज्य सरकारचे 6,000 रुपये आणि केंद्र सरकारचे 6,000 रुपये अशा प्रकारे हे दोन्ही मिळेल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितरित्या हे रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो ज्यांना पण हे PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नसेल मित्रांनो, त्यासाठी इथे तुम्हाला दिसेल मित्रांनो, इथे आपल्याला हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही इथे हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमचे स्टेटस पण चेक करू शकता मित्रांनो. व तुमचं कशामुळे तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळत नाही ते पण विचारू शकता मित्रांनो. तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिसत असेल मित्रांनो, इथे पाहू शकता मित्रांनो. तर इथे आपल्याला पाहू शकता मित्रांनो, इथे आपल्याला दिलेलं आहे PM किसान हेल्पलाईन नंबर 155261. तर अशा प्रकारे हा PM किसान सन्मान निधी योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो. तर तुम्ही यावर कॉल करून तुमचं जे पण PM किसान सन्मान निधीचे पैसे येत नसेल तर ते काऊन येत नाही त्याची संपूर्ण क्युरी, म्हणजे तुमचे जे पण काही प्रश्न असेल तर ते तुम्ही त्यांना विचारू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो, म्हणजे ते पण त्यांचे PM किसान सन्मान निधी योजनेच्या लिस्टमध्ये नाव आहे का ते चेक करू शकतील मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं PM किसान सन्मान निधी योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली मित्रांनो. तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो मित्रांनो. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.